आई गावदेवी मालबिडी या संघाला, कारण की जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत मात्र अक्कल येत नाही, हे मात्र सातत्याने आपण ती म्हण ऐकलंय. त्या कारणास्तव वेळेला वेळोवेळी वेळ देणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. शेवटच्या 3 षटकांमध्ये जेव्हा धावफलक मात्र इक्वली होईल त्यानंतर या 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. कारण की यंदाच्या हंगामामध्ये शिवशक्ती गणेशपुरी हा संघ सुद्धा एक स्पर्धेमध्ये उशिराने दाखल झाला होता. त्या संघाला सुद्धा आपण 3 धाव्यांची पेनल्टी दिली होती. डीजेव्ही स्पोर्ट जाधवपाड्याच्या मैदानावर आपण बघितलं. त्याकरिता डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कशाही पद्धतीने आपण काम करा, परंतु वेळेला वेळोवेळी वेळ देणं खूप महत्वाची गोष्ट आहे. चला हेमंत, आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला 12th मॅन लवकरात लवकर पाठवून द्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे अनुभव आहे, दुसऱ्याकडे युथ आपण बघू शकतायत. हेमंत जाधव नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज, संजय भोईर स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघताय. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आकाश याला आपण बघताय. आई गावदेवी मालबिडी संघ नक्कीच उशिराने दाखल झालाय, त्या कारणास्तव 3 धाव्यांची पेनल्टी ही दिली गेली आहे. म्हणून आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तिथे मात्र डी फॉर डिसिप्लिन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की शाळेच्या भिंतीवर सुद्धा जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा लहान मुलांना सुद्धा शिकवलं जातं की हसा खेळा परंतु शिस्त पाळा. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की जिथे आपण बघितलं आज ICC वर्ल्ड कप मध्ये श्रीलंका क्रिकेटने मात्र आपण बघू शकतात बांगलादेशला हस्तांदोलन केलं नाही, तिथून मात्र बॅन केला गेला. चौकार येतोय पहिल्या चेंडूवर. स्वागत संजय भोईर यांच्या बॅटमधनं चौकार, 1 बाउंड, 4 धावा. विचार मोठा मांडीला सुंदर फटका आहे, चेंडू निघून जातोय कव्हरच्या रिजन मध्ये, वेगाने दणदण करत स्टॉप नाही होणार आहे आणि चेंडू निघून गेला. बॅक टू बॅक 2 बाउंड्री संजय यांच्या बॅटमधनं चौकार. आणि 4 धावा, 4 धावेनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूला स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये धाडलं गेलं, चेंडू निघून गेला चौकार. आणि दुसरा फटका सुंदर आपल्याला बघायला मिळाला कव्हरच्या रिझन मध्ये, 4 धावा. ऑन साईडला वळवलं गेलं, क्षेत्ररक्षक तैनात आहे वैदेश लॉंगनच्या रिझन मध्ये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड, 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. खूप सुंदर पद्धतीने सुरुवातीचे 2 फटके चांगल्या पद्धतीने बघायला मिळाले आणि 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश यावेळेस सज्ज होईल. बघायचं आकाश कशा पद्धतीने फलंदाजी करेल. थोडंसं क्रॅम्प बघायला मिळतं. हेमंत याला जास्त इजा होऊ नये अशीच मात्र आपण अपेक्षा करूयात. कारण की आज इंजरीचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा असो, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा इंजरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आणि नक्कीच रखरखतं ऊन, नक्कीच आता उन्हाचा झळाला बघायला मिळेल. जसं मात्र दिवस पुढे सरसावतील तसं मात्र उन्हाचा झळाला, त्याकरिता स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे खेळाडूंना, मात्र ही सूचना असेल. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जात आहे. शॉट मेडॉनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेस बॅटिंग करत असताना हेमंत धावचीतच्या रूपाने बाद होईल. बॅट स्लाइड झाली नाही आणि फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद. पहिला हादरा तिरंगा तिल्ले या संघाला. नंतर नवीन फलंदाज प्रमोद पाटील याला आपण म्हणू शकता थोडंसं निराश हतबल मनाने
तबूच्या आशाला हेमंत जाधव धावचीतच्या रूपाने बाद होऊन परतलाय. आणि नक्कीच आज क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर धावचीत आहे. कारण की जिथून धावचीत खेळाडू बाद होतात तिथून मात्र थोडंसं प्रेशर, दबाव, दडपण समोरच्या संघावर आपल्याला बघायला मिळत आहे. कमबॅक केला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक, लाईन लेंथ आपण बघू शकताय. तर मिडलवर चेंडू पिच झाला, त्यानंतर गुडलेन स्पॉटवरनं चेंडू ॲक्युरेट खेळाडूच्या हातखंडामध्ये जाऊन पोहोचला. यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने बहरली गेली. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं जास्तीत जास्त लो स्कोर आणि कालचं पॅनल 4:30च्या सुमारास म्हटलं आटोपलं गेलं हे आपण बघितलंय. आजचा दिवस फलंदाजच्या माध्यमातून चांगला बघायला मिळतोय कारण की एक षटकामध्ये आपण बघितलं 55 धावा आल्या होत्या आणि इथून चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल येईल, चौकार. अर्थातच एक षटक कंप्लीट होतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना तिरंगा तिल्लेर हा संघ 13 या अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा. अरे नजर न देते नजर छान नजर न देते नजर छान भला भला ना केलाय गार हे तुम्हाला सांगतोय खरोखर नाही तमाय थोडंसं सॉन्ग आपण बघू शकताय. धावफलक जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 13 या अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा. फर्स्ट बॉक्स अवेलेबल नाहीये. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पहिले षटक ॲक्युरेट आपण बघू शकतात. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक आकाशाने केलंय. सेकंड स्पेलमध्ये अजय याला आणलं जात आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक हाताळण्याकरिता चला थोडीशी घाई करा. यानंतर होणारा सामना आहे वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब आणि आई कालिका माता फिरिंगपडा. पहिला चेंडू, नोचा इशारा आलाय आणि चेंडू निघून गेलाय. हाय हॅलो टाटा बाय बाय वडापाव सेंटरला सलामी देणारा षटकार 6. वैसी नसीहत कारण की फुलटॉस चेंडू, बिमरचा इशारा. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह पिक्चर आहे सुपरहिट आणि मैदानाच्या आतमध्ये येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. बिमरचा इशारा आणि बिमरच्या इशाऱ्यानंतर फर्स्ट वॉन सुद्धा केलं जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. पहिला चेंडू, नोचा इशारा आला गेलाय. यावेळेस स्पिरिटच्या चेंडूवर ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु गफलत आणि जसं म्हटलं जाईल की जाळं फाटलं आणि त्या जाळ्यातून माठसा निसटलाय आणि चेंडू निघून गेलाय. वन भाव 4 धावा चौकार.
दुसऱ्या धावेसाठी पळाला फेकी अचूक झाली होती परंतु गॅदर झाला नाही आणि त्या कारणास्तव एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर. संजय भोईर आज जवळजवळ 20 ते 22 वर्ष आपल्या संघाकरिता आपल्या गावाकरिता दिलेत या खेळाडूने आणि खास म्हणायचं झालं तर अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी यूज करत असताना ऑन साईडला सुंदर स्कूपचा फटका पिकअप शॉट परंतु फटका फसलाय की काय परंतु नक्कीच लक्ष्मण रेषा ओलांडली गेली आहे. रुको जरा सबर करो आणि चेंडू निघून गेलाय 6 धावा षटकार. महाराष्ट्र हा मुराद फ्लॅटेड 6 धावा. ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 52 या अंकांवर. सांघिक अर्धशतक यावेळेस साजरं केलं गेलंय. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 31 धाब्यांची खेळी एक जबरदस्त इनिंग साकारत असताना म्हणून अनुभव हा खूप महत्वाचा आहे आणि अनुभवाची शिदोरी यावेळेस ऑन साईडला पक्का 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 पुन्हा एकदा वडापाव सेंटरला सलामी देणारा षटकार 6 धावा. तब्बली 58 या धावसंख्येवर अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हाय स्कोर 64 धावेंचा श्री गणेश कुवरपाडा या संघाच्या नावे आहे परंतु इथे 3 षटकांमध्ये आतापर्यंत 58 धावा हा श्रीसाई रावत्याचा पडा हा रेकॉर्ड होता आणि तो रेकॉर्ड मोडत काढला जाईल का आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. खराब फिल्डिंग चुकीला माफी नाहीये आणि चेंडू निघून गेलाय चौकार आणि धावफलक चौकाराने जाऊन पोहोचले 62 या अंकांवर. आतापर्यंत वैयक्तिक विचार करायचा झाला तर 11 चेंडूंमध्ये 38 धावा या मात्र विशाल रावते याच्या नावावर होत्या आणि तो विक्रम मोडीत काढलाय संजय भोईर याने. 11 चेंडू आणि 41 धाब्यांचे एक जबरदस्त इनिंग. गुड स्ट्राईक रेट अँड गुड बॅटिंग बाय संजय भोईर.
चला तिरंगा तिल्हेर संघ थोडीशी घाई करा. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब आणि आई कालिका माता फिरिंगपडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आई कालिका माता फिरिंगपडा या ठिकाणी उपस्थित झालाय. वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब, चला विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. 62 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि 3 धावा पेनल्टीच्या ऍड होणार आहेत. अर्थातच 65 धावा या स्कोर कार्डवर आणि जिंकण्याकरिता 66 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणून सी फॉर कॅल्क्युलेशन, कॉन्सन्ट्रेशन आणि त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन या 3 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत क्रिकेटमध्ये. कोणाच्याच लक्षात नव्हतं 3 धावा पेनल्टीच्या, परंतु या ऍड झाल्यात आणि 65 धावा अर्थातच जिंकण्याकरिता 66 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया नाणेफेकीच्या दिशेने, जिथे 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. धन्यवाद. करणीला कारभारणीला यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आहेत, तर तिथे मात्र आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे. संजयजी भोये यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. 11 वाजून 16 मिनिटं झालेत. आजचं पॅनल आपल्याला 3 वाजायच्या आतमध्ये उरकायचं आहे. त्या कारणासह थोडीशी विनंती समजा. लवकरात लवकर कशा पद्धतीने सामने आटोपले जाईल याकडे लक्ष असू द्या. चला दोन्ही संघ उपस्थित आहेत, तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब हा संघ उपस्थित झालात. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आई कालिका माता फिरिंगपडा या 2 संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. जिंकण्याकरिता 65 धावा लागल्या गेल्या. 66 धाव्यांचं लक्ष समोर आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब या संघाने. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथमतः निर्णय पेंडिंग ठेवलाय. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द करणार आहेत. पहिला गोलंदाजी मार्कवर हेमंत जाधव याला आपण बघताय. याच खेळाडूला आपण बघू शकताय मॅन ऑफ द मॅच सिरीज कूलर देऊन सन्मानित केलं होतं. डीजेबी स्पोर्ट जाधवपड्याच्या मैदानावर तोच गोलंदाज हेमंत जाधव ओर द विकेटने सुरुवात करेल. पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि बीमरचा इशारा आलाय. अर्थातच जशी सुरुवात झाली होती त्याच पद्धतीने सुरुवात आणि बीमर आणि त्यानंतर 4 धावा चौकार. अर्थातच 4+1 या 5 धावा. मॅडी एकदा गोलंदाजी मार्कवर फ्रीडचा सिग्नल असेल. फ्रीडच्या चेंडूवर ऑन साइडला चेंडूला वळवलं जातं. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. लॉंग चेस आणि चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं चौकार. नाही
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू बिमर हाताळला गेला, परंतु तदनंतर आपण बघतोय कमबॅक केला गेलाय. यावेळेस बघायचं झालं तर स्टंप तुटला गेलाय. सुपर गोलंदाजी, बुलजाय, फलंदाज बाद. रावलपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तरला आपण बघितलं, कपिल देव याला आपण बघितलं, तदनंतर आपण बघितलं वेगवान मोहम्मद शमी, वेगवान जसप्रीत बुमराह. त्याची आठवण ताजा झाले आणि स्टंप ब्रोक केला जात आहे. पंचांना विनंती आहे, नॉन स्ट्राईक एंडला जे स्टंप आहे त्यामधील एक स्टंप आपण स्ट्राईक एंडला ठोकायचा आहे. एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल एकेरी धावेनिशी. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या अंकांवर. पहिला चेंडू नो हाताळल्यानंतर लाईन अँड लेंथ वर पुन्हा एकदा कंट्रोल आपल्याला बघायला मिळत आहे आणि धावफलक 10 या अंकांवर स्थित आहे. बॉलवर खेळला गेलाय. सुंदर फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलाय, परंतु नक्कीच बाद करण्याच्या मोहामध्ये एक धाव पळून काढली गेली. अर्थातच एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 11 या अंकांवर. जिंकण्याकरिता 66 धाव्यांचं हे लक्ष समोर आहे. अजून सुद्धा
13 चेंडू आहेत आणि 55 धाव्यांचं लक्ष. पुन्हा एकदा फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झालाय. अर्थातच फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला जाईल. आणखी एक धक्का. जवळजवळ या षटकामध्ये 3 गडी बाद झाल्यात आणि पहिला चेंडू बीमर हाताळल्यानंतर आपण बघू शकतात यावेळेस कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून आणखी एक फलंदाज तंबूच्या आशाला. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र स्वागत होत असताना आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीने या पंचक्रोशीला न्याहाळतात आणि असे गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना राजेजी पाटील आमदार आपल्याला बघायला मिळतात बोईसर विधानसभा. आणि या ठिकाणी मात्र त्यांचा स्वागत करण्याकरिता संपूर्ण कोर कमिटी आपल्याला बघायला मिळते. लाडके व्यक्तिमत्व, हक्काचा माणूस, खऱ्या अर्थाने ज्यांना म्हटलं जाते राजेजी पाटील याच्या ठिकाणी आगमन होत असताना आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत आपण बघू शकताय त्यांचे सहकारी आणि त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत या स्पर्धेमध्ये. आज खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर राजेजी पाटील आपल्या हक्कांसाठी खूप चांगल्या पद्धतीने बघू शकतायत या समाजामध्ये कार्य करतायत आणि आज राजकारणामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आपल्याला बघायला मिळते. असं गोड व्यक्तिमत्व राजेजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्यांना मात्र विराजमान होण्याकरिता मी या ठिकाणी बघतोय या खूप चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय आतापर्यंत. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा. आणि इथून मात्र जिंकण्याकरिता अजून सुद्धा 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 55 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. राजेशजी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, विद्यमान आमदार आहेत बोईसर विधानसभा आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात आज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी मात्र खूप चांगल्या पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये आपलं मनोगत, आपलं मत खूप चांगल्या पद्धतीने मांडतायत. आज खऱ्या अर्थाने हक्काचा माणूस आपल्याला मिळालाय आणि तो माणूस मात्र व्यासपीठावर विराजमान आहेत आणि खऱ्या अर्थाने या व्यासपीठाला 4 चांद लावण्याचं काम केलं गेलंय. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 55 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर होणारा सामना वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा व आणि आई कालिका माता फिरिंगपडा या 2 संघादरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब हा संघ फलंदाजी करणार आहे तर आई कालिका माता फिरिंगपडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळेल. या अगोदर स्टंप ब्रोकन केले होते आणि नवीन स्टंप मात्र लावले गेले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर सेकंड स्पेलमध्ये आणलं जाते. बॅटची एज लागली जाते. फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झालाय. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. थोडासा अडथळा आउटफील्ड मध्ये. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2च धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. तिरंगा तिल्लेर हा संघ आपण बघतोय काय जबरदस्त फलंदाजी. फर्स्ट इनिंग मध्ये 11 चेंडूंमध्ये 41 धावेंची वादळी खेळी संजय भोईर याच्या माध्यमातून आपण बघितली आणि तिथून आतापर्यंत एक मोठी धावसंख्या या स्पर्धेच्या माध्यमातून. डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांच्या वर्ण हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला जाते. डॉट बॉल चे सिग्नल. धावफलक जागेवर स्थिर आहे. इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत. इथून जर प्रयत्न झाले नाहीत तर नो डाऊट पराभवाची चव चाखली जाईल. कारण की सुरुवातीमध्ये थोडासा उशिराने संघ दाखल झाला. तेच दबाव प्रेशर दडपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि तिथून 3 धाव्यांची पॅनल्टी लागली गेली आणि आतापर्यंत बॅकफुटला जात असताना बॅटची एज लागली आहे. स्वतः खेळाडू त्या ठिकाणी खेळाडूवृत्ती दर्शवत असताना फलंदाज बाद. तंबूच्या आशाला आणखी एक धक्का. डाळमळीत होत असताना डोकीदुखी वाढली जात आहे. होम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचा आपण बघू शकतायत. बोईसर विधानसभा विद्यमान आमदार या ठिकाणी राजेश रघुनाथ पाटील एक गोड व्यक्तिमत्व, हक्काचा माणूस व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांच्या समवेत आनंदजी पाटील चर्चा करत असताना वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा
खूप चांगल्या पद्धतीने न्याहाळली जाते. पुन्हा एकदा सर्की शॉट खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळतायत आणि चेंडू निघून जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल. इथून चांगल्या पद्धतीने तुम्हाला कार्य मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, कारण की कष्टविना फळ नाहीये हे सातत्याने आपण ऐकलंय. कारण की क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे हे सातत्याने आपण ऐकलंय. डिफरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्सने गॅदर केला जाईल या चेंडूला. साई याला पण बघू शकतायत भुई, साईनाथ भुईर याला पण बघताय फील्ड करत असताना. तत्पूर्वी बघायचं झालं तर 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड, 16 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत हाय स्कोअर 64 धावींचा होता. इथे मात्र 62 धावा लागल्या. तिथे 3 धावा या पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्या आणि आतापर्यंत 65 धावा हा हाय स्कोअर आपण बघू शकते. त्या स्पर्धेच्या माध्यमातून बॅटची एज लागली गेले आणि चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजनला. लॉंग चेस, नो चान्स फॉर द फिल्डर. 4 धावा चौकार. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. वेलकम बॅक. सुंदर असं सॉन्ग आपण बघितलं. आदरणीय सन्माननीय आपले विद्यमान आमदार राजेश रघुनाथजी पाटील एक गूढ व्यक्तिमत्व आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्याकरिता एक हक्काचा माणूस आपण बघू शकतायत. खूप चांगल्या पद्धतीने परखडपणे आपले मत विधानसभेमध्ये नेहमीच सर्वसामान्याचे प्रश्न तर मांडले गेलेत आणि खऱ्या अर्थाने सर्व सामाजिक बांधिलकी मात्र जपली जाते. असे गूढ व्यक्तिमत्व राजेशजी पाटील आज कुठल्याही क्षेत्रामध्ये असो तर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक पूर्णपणे ऍक्टिव्हनेस बघायला मिळतोय. असे गूढ व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने भूमिपुत्र आणि आपला हक्काचा माणूस आहे. यावेळेस चेंडू निघून जातोय लेग ग्लान्स, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चौकार देर आहे और लेकिन दुरुस्त नाही. 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचले 24 या अंकांवर. 24 रन्स ऑन कार्ड, 24 धावा. ड्राईव्ह केलं जाते ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटच्या रिजन मध्ये. चेंडू निघून जातोय. या डीपवरनं फिल्डर पुढे येतोय. हेमंत जाधव फेकी करेल तत्पूर्वी 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली गेले आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. साईनाथ याला पण बघू शकतायत गोलंदाजी मार्कवर. ड्राईव्ह केलं जात आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एन मुकेच्या वेळी चेंडू बाउन्स झाला होता परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवलं प्रवीण याने आणि तिथे मात्र चेंडू निघून गेला 1 धावेनिशी आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या अंकांवर. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 3 चेंडूनंतर आपण जे मुख्य मान्यवर आहेत त्यांचं मात्र स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला गेलाय. सुंदर फटका आहे परंतु नक्कीच त्या ठिकाणी बघायचं झालं तर डिक्लरेशन झोन, परंतु नक्कीच अलीकडे चेंडू राहिलाय त्या कारणास्तव तुम्हाला धावा या पळून काढाव्या लागतील आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. यानंतर लगेच वाघोबा स्पोर्ट्स मेडाफटा आणि तदनंतर आई कालिका माता फिरिंगपडा या संघांनी सज्ज राहायचं आहे आणि पंचांकडे अपील केलंय. चला शेवटचा अंतिम चेंडू आहे. फलंदाज वॉर्मअप करत आपण मैदानाच्या आतमध्ये जा. मोठ्या फरकेने जिंकत असताना तिरंगा तिल्हेर संघ, कारण की सुरुवातीला खूप चांगली फलंदाजी झाली आणि या फलंदाजीतून मात्र कुठेतरी आपण बघू शकताय तर थोडीशी डाळमळीत स्थिती आई गावदेवी मालबिडी या संघाची आणि तिथून आतापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर आहे तिरंगा तिल्हेर संघ. वेलकम शरदजी गुवारी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर अनंता मातेरा यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. गूढ व्यक्तिमत्व वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये विद्यमान सदस्य आणि ते गूढ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत असताना आपलं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत आहे आणि या व्यक्तिमत्वांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला बघायला मिळत आहे. शरदजी गुवारी या ठिकाणी उपस्थित होत असताना आणि नक्कीच या चेंडू नंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आज आपण बघतोय कित्येक प्रश्न असतील, आज नक्कीच समाजातील प्रश्न असतील, त्यानंतर आपण बघायचं झालं तर राजकीय क्षेत्रातील प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांवर परखडपणे ज्यांनी मात्र